वाघ शेताच्या फेन्सिंगमधून आतमध्ये जातानाचा व्हिडिओ पूर्ण बघा. मी खूप दिवसापासून विचार करत होतो की आमच्या शेताला पूर्ण बाउंड्री आहे फेन्सिंग. ही बघा, ही फेन्सिंग आहे, डबल फेन्सिंग आहे, तरी वाघ आमच्या शेताच्या आतमध्ये कसा येत आहे. हा इकडनं पूर्ण समोर हा जंगलाकडून येणारा रस्ता आहे, हा दोन्ही शेतामधला पांदण रस्ता आहे. रोज आम्ही विचार करतो आमच्या शेताला बाउंड्री पूर्ण चारीकडनं असल्यावर पण वाघ आमच्या शेताच्या आतमध्ये कसा सहवास करत आहे. काल आम्हाला या रस्त्याने पूर्ण वाघाचे पंजे दिसले. हे बघा, हे आहे वाघाचे पंजे. आम्ही हाच विचार करतोय की हा फेन्सिंगच्या वरून कसा काय जाऊ शकतो बा, पण आमचं विचारधारणा चुकीची ठरली. फेन्सिंगच्या वरून वाघ कधीच चालला नाही आहे. हे बघा, हे वाघाचे पंजे. ही जागा त्यांनी तयार केलेली आहे इथे बघा. याच्या खालून काल मी स्वतः त्यांना जाताना बघितलं. एवढ्या जागेतून तो आतमध्ये जाऊ शकतो. म्हणून शेतकरी बांधवांनो, जेवढे वरून मजबूत फेन्सिंग आहे तेवढं खालून पण पाहिजे. आज आमची विचारधारणा चुकीची ठरली. वरून वाघ कधीच नाही जात, वाघ जातो खालून. हे बघा, एवढ्या जागेतून चालला.